ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मित्राच्या खात्यातून 6 लाख लंपास, सायबर चोरांचा कहर। चंदगड तालुक्यातील निट्टूर येथील घटना। शिनोळी तालुका चंदगड येथील ॲक्का कंपनीमध्ये काम करत असलेल्या निट्टूर या गावातील 3 कर्मचाऱ्यांची दिनांक 21 मे रोजी बँक खाती सायबर गुन्हेगारांनी मोबाईल नंबर हॅक करून सुमारे 6,03,000 रुपयांची फसवणूक केली आहे। सदर घटना 20 ते 22 मे दरम्यान घडली असून 22 मे रोजी कोवाड पोलीस स्थानकात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे। विश्वनाथ पाटील 3 लाख रुपये, पांडुरंग महादेव पाटील 2 लाख रुपये आणि दीपक कृष्णा पाटील 1,03,000 रुपये सर्वजण राहणार निट्टूर अशी फसवणूक झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। त्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र कोवाड शाखा येथे असून याच शाखेतून ही रक्कम चोरांनी उचलली। सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअप ग्रुपवर एक लिंक पाठवली। पांडुरंग महादेव पाटील यांनी ती लिंक ओपन करताच हॅकर्सनी सर्वप्रथम त्यांचे व्हॉट्सअप हॅक केलं। त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअप नंबरचा पूर्ण ताबा मिळवला व त्यांच्या हॅक झालेल्या नंबरवरून गावातील ग्रुपवर तीच लिंक शेअर केली। मित्राने पाठवलेली लिंक ग्रुपवर आली आहे असं समजून दीपक आणि विश्वनाथ यांनी ती लिंक ओपन केली, पण त्यामागे हॅकर्सचा हात होता, कारण हॅकर्सनी लढवलेली ती नवीन शक्कल होती। मात्र त्यांच्या लक्षात आलं नाही। त्यानंतर या सर्वांच्या खात्यातून अनुक्रमे 1,03,000 रुपये, 2 लाख व 3 लाख असे एकूण 6,03,000 रुपये त्यांच्या बँक खात्यातून गायब करण्यात आले आहेत। खात्यातून पैसे कपात झालेला मेसेज पाहून त्यांनी थेट बँक गाठली आणि आपलं खातं लॉक केलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता। याची तक्रार कोवाड पोलीस स्टेशन, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथे ऑनलाईन नोंदवण्यात आली आहे। प्राथमिक चौकशी सुरू केली असून हे प्रकरण सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे। नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच OTP, पासवर्ड, बँक डिटेल्स कुणालाही शेअर करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।